महाराष्ट्रातून इथे जमा झालेले सर्व आंदोलनकर्ते 1 ऑगस्टपासून आपण हे बेमुदत आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। खरं म्हणजे आपल्याला हे काही नवीन नाही, गेल्या अनेक वर्षापासून आपण हे करतोय की पेशाची भरती झाली पाहिजे। आपण सर्व कामगार, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातून सर्व आपण आहोत। आपल्या घरची परिस्थिती जर आपण पाहिली तर आज ही आपले आईवडील शेतामध्ये काबाड कष्ट करतायत। आपल्याला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिक्षण देऊन की आपल्या आईवडिलांना पण हे अपेक्षा आहे की बाबा माझा मुलगा आज कुठे सरकारी सेवेमध्ये गेला किंवा कुठे एक रोजगार त्याला मिळाला तर एक 2 घास मला सुखाचे मिळतील, अशा प्रकारची अपेक्षा ह्या आपल्या सर्व आईवडिलांच्या आहेत। गेल्या 2019 पासून आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून आलो तेव्हापासून खरं म्हणजे इथे डॉक्टर पराड इथे आता तेही उपस्थित झालेत आमच्या पालघर जिल्ह्यातून। ते आदिवासी एकता परिषदचं काम करतात त्या भागामध्ये आणि नेहमी आम्ही एकत्र येऊन पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्या 28 ते 48 एकत्र संघटना आहेत। आम्ही लढतोय, पेशाचा विषय घेऊन लढतोय, परंतु आपण जिल्हा स्तरावर लढत होतो। आज आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आज इथे एकत्र आलेलो आहोत। खरं म्हणजे सरकारची मानसिकता नाही की आम्हाला तुम्ही रोजगार द्यावा किंवा आमचा हक्क द्यावा, ही सरकारची मानसिकता नाही आहे। सभागृहामध्ये अनेक वेळा हा विषय आपण रेज केला, रस्त्यावर उतरलो। खरं म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही हायवे पण बंद केले, तरीसुद्धा सरकार असा घास इथपर्यंत आणतं आणि काढून घेते, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं 2 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातून माननीय आमदार भुसारा साहेब इथे येऊन गेले। त्यांनी मला त्या दिवशी फोन केला होता की निकोले साहेब आपण एकत्र जाऊया, परंतु माझा एक कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांना म्हणालो की तुम्ही आज जाऊन या, 2 दिवसांनी मी भेट देतो। आताच मला कळलं की उद्या ही बैठक सर्व एकत्र आमदार येणार आहेत सर्व आपल्या महाराष्ट्रातून, तर नक्कीच त्या बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित राहणार आहे। तिथे विषय आपण घेऊ आणि आपल्याला एक माहीत आहे मित्रांनो की लढल्याशिवाय काय आपल्याला मिळणार नाही। आज जरी संख्येने आपण इथे कमी असलो तरी उद्या जर आपण रस्त्यावर उतरलो तर मी एक आमदार म्हणून आता बोलताना चर्चा करत असताना मी बोललो की एक आमदार म्हणून माझा पाठिंबा नसेल तर पूर्ण पक्षाचा माझा पाठिंबा आपल्या ह्या सर्व आंदोलना आहे। मला वाटतं आपल्या नाशिकमधलेच JP गावित माजी आमदार आपण पाहिलेले आहे, त्यांची ताकद म्हणजे पूर्ण आमच्या ह्याची, तर ते सुद्धा तिथे भेट देणार आहेत। त्यांच्याशीसुद्धा मी फोनवर बोलणं करेन आता। आणि जसं आता आपले जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी मला सांगितलं की उद्याची जी बैठक आहे हा निर्णय हा शेवटचा असेल, मग त्याच्यानंतर आमचं पण पेशन्स तुम्ही बघू नका। आमचा इतिहास डॉक्टर तुम्ही बोलताना सांगा जर आपला इतिहास, आमचा इतिहास हा काय आहे, संपूर्ण जगामध्ये आमचा इतिहास काय आहे, जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला दाखवून देऊ, अशा प्रकारची एक भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। आणि हे बघा आताच मला असं ऐकवण्यात आलं की ही जी कंत्राटी पद्धती हा कंत्राटी शब्द मी कधीही कंत्राटी शब्द म्हणून वापरत नाही, त्याला मी वेठबिगार म्हणतो। कंत्राटी शब्द हा काढून टाकला तर वेठबिगारीच आपल्यावर अजूनही, ही पूर्वी आपल्या पूर्वजांनी वेठबिगारी केलेली आपल्याला करायला लावली होती, भाग पाडली होती, पण तेव्हा आपण लढून आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पूर्वी वेठबिगारी होती 1945-46च्या दरम्यान। पण त्यावेळेस आपले योद्धे लढले, खरं म्हणजे ते लंगोटी बहादूर होते पण लढले आणि त्याची धुडकावून लावली। तशा पद्धतीने ही कंत्राटी पद्धती आम्हाला नको आहे, आमचा हक्क आहे, आम्हाला कायमस्वरूपी या पदावर नियुक्ती मिळाली पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण लढलं पाहिजे आणि नक्कीच आपण यशस्वी होऊया। काय होईल की जसं आपण इथे आंदोलन सुरू आहे तर ह्या कंत्राटी पद्धतीचे फॉर्म भरायला म्हणे पालघरमध्ये सुरू केले, बरोबर, म्हणजे इथे आपल्याला जे काही उपोषणकर्ते बसले होते आपले ते पालघरमध्ये गेले, तर थोडीशी कसं ही पण मनातून भीती काढून टाकावी लागेल की माझे काय होईल। एकदा जर आपण बसलो तर जे होईल ते होईल, बघू काय होणार ते, पण आपण एक राहिलो पाहिजे। उद्या इथे संघटना सर्व येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घेणार आहात, जोही निर्णय घ्याल, कारण हे पेंदर बोलले की उद्या पण साहेब तुम्ही आलात तर बरं होईल, परंतु आज आल्यानंतर उद्या लगेच तेवढं शक्य होणार नाही। उद्याची बैठक जी मंत्रालयात तिथे आम्ही पोहोचू, उद्या तुम्ही जो पण निर्णय घ्याल त्या निर्णयाबरोबर मी आहे, त्याच्यामध्ये अजिबात असं नाही की बाबा साहेबांचं मत घ्यायची किंवा नाही, माझं मत तुम्हाला आजच देऊन जातो। उद्याचा निर्णय हा जो तुम्ही घ्याल त्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे आणि उद्यापासून जे आंदोलन सुरू होईल त्याच्यानंतर पुढचा भाग त्यालाही माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आपल्याला मी जाहीर देता येते। धन्यवाद।